महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीनगरमध्ये काल संध्याकाळपासून ॲक्शन मोडमध्ये आहेत. ग्राउंड झिरोवर दाखल झालेले आहेत आणि इथले जे स्थानिक शिवसैनिक आहेत त्यांनी सुद्धा त्यांची भेट घेतलेली आहे. ते सुद्धा इथे मदत कार्य करतात. आपल्यासोबत एकनाथ शिंदे आहेत. आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत कारण आज सुद्धा ते सगळ्यांची भेट घेणार आहेत. आणि सर पुन्हा एकदा आज सर्व लोकांची तुम्ही भेट घेतायत. जे लोक या ठिकाणी भीतीच्या सावटात आहेत त्या सगळ्यांची तुम्ही भेट घेतायत आणि आज देखील मुंबईमध्ये 175 लोकांची जी तुकडी आहे ती पोहोचणार आहेत. काय म्हणाल? कालही मी आलो तेव्हा 75 लोक रवाना झाले आणि आता देखील जवळपास 200 लोक 190 लोक जातील आणि पुन्हा संध्याकाळी देखील एक फ्लाईट आहे. एक शासनाच्या माध्यमातून देखील एक फ्लाईट आहे. काही आपले मित्र आहेत त्यांचे फ्लाईट आलेले आहेत. त्यामुळे इथून जेवढी व्यवस्था जास्त आपण करू तेवढं आपण लवकर लोकांना सुरक्षित त्यांच्या घरी ते जातील. कारण थोडं एक भीतीची परिस्थिती आहे, पॅनिक सिच्युएशन आहे आणि त्यामुळे इथल्या स्थानिक लोकांनी देखील खूप चांगली मदत केलेली आहे, चांगलं सहकार्य केलं आहे. इथल्या सरकारने देखील टुरिस्ट लोकांच्याबद्दल काळजी घेतलेली आहे. आता उपमुख्यमंत्री इथले जे आहेत त्यांनी सुद्धा तुमची भेट घेतलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या ॲडवायझरनी सुद्धा तुमची भेट घेतली. हो, त्यांनी सांगितलं की कुठली काही आवश्यकता असेल तर तत्काळ आपण सांगा. प्रत्येक जे काही टुरिस्ट आहेत त्यांना मदत लागेल ती आम्ही करू आणि ते परवापासून देखील मदत करतायत. आणि या ठिकाणी त्यांनी समाधान व्यक्त केलं की स्वतः इथे आपण महाराष्ट्रातून आलात आणि आपल्या लोकांना भेटलात आणि आपल्या लोकांना इथून सुरक्षित विशेष विमानाने घेऊन जात आहे. या बाबतीत देखील त्यांनी समाधान व्यक्त केलं. पाकिस्तानशी आता सगळे संबंध तोडायला हवेत आणि ज्या पद्धतीचे करार तोडण्यात आलेले आहेत त्याबद्दल काय म्हणाल? बिलकुल. आता तर ते हाय कमिशनचे 5 अधिकारी काढून टाकले. सिंधू जल करार त्याला स्थगिती दिली आहे. त्याचबरोबर अटारी बॉर्डर बंद केलेली आहे. विजा रद्द केलेले आहेत. ही मोठी ॲक्शन आहे. ॲक्शनला रिॲक्शन. आणि मला वाटतं आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोठी ॲक्शन घेतील. यापेक्षा मोठी सर्वपक्षीय बैठक सुद्धा आहे आज राजनाथ सिंग यांच्यासोबत. त्यामुळे नेमकी भूमिका शिवसेनेची आता काय असणार आहे? शिवसेनेची भूमिका साफ आहे की आता पाकिस्तानला धडा शिकवा. आता पाकिस्तान नेहमी आतंकवादी हमला करून हात वर करतो आणि माझं त्याच्यात काहीच नाही, परंतु आता जशाच तसं उत्तर देण्याची गरज आहे. आणि मोठा या ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक नक्की हा देशावरचा हल्ला आहे. कुठलाही कॉम्प्रोमाइज आता होणार नाही आणि देशाचे प्रधानमंत्री हे नक्की करतील, गृहमंत्री हे नक्की करतील अशा प्रकारची ॲक्शन, याचा विश्वास आहे. महायुतीचे 2 प्रमुख नेते आहेत गिरीश महाजन आणि तुम्ही सुद्धा ग्राउंड झिरोवर उतरून या ठिकाणी लोकांची मदत करतात. विरोधक याचंही राजकारण करतात, त्यांना काय सल्ला? विरोधकांनी आता यावर राजकारण करू नये. आता हा देशावरचा हल्ला आहे. या सर्व विरोधकांनी आणि सगळ्यांनी सत्ताधारी पक्षांनी एकत्र येऊन देशवासियांच्या मागं उभं राहायला पाहिजे, सरकारच्या मागं उभं राहायला पाहिजे. राजकारण करण्याची आता वेळ नाही. कॅमेरा पर्सन नासिरसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, श्रीनगर.